नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, यावर्षी 2026 ची आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 26 जुलैला आहे. आता एक्झामिनेशनला इथून खूपच कमी वेळ राहिलेला आहे. जवळपास 1 महिन्याचा वेळ राहिलेला आहे. अशा वेळी अनेक विद्यार्थी मित्रांना एक प्रश्न निर्माण झालेला आहे, की 26 जुलैला होणाऱ्या परीक्षेचं एक्झाम डेट जे आहे, ते वाढू शकतं का? आणि खरंच 26 जुलैलाच परीक्षा होईल का? हे जाणून घेण्यासाठी आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ लेक्चर खूपच महत्त्वाचा आहे. कारण कसं आहे, आता एक परीक्षेची तारीख जेव्हा एक्झामिनेशन फॉर्म भरण्याची तारीख वाढलेली आहे, तर यातून बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं, की खरंच आपलं एक्झामिनेशनचं ॲप्लिकेशन फॉर्म जर वाढत आहे, तर एक्झामिनेशनची डेट वाढू शकतं का? तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि स्पेशली जर 2026चं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण प्रिपरेशन करीत आहात, तर हा संभ्रम आपलं योग्य आहे का? किंवा खरंच परीक्षा एक्सटेंड होणार का? तर याविषयी आपण संपूर्णतः आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. सोबतच मित्रांनो, आता खूपच कमी वेळ आहे. 1 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. तर 1 महिन्याचं क्रॅश कोर्स 26 जूनपासून आपलं सुरू होत आहे. ज्याची फीस 3,000 आहे. डिस्काउंट मिळेल. मात्र ₹2,600 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं पी-वाय-क्यू नोटसुद्धा अवेलेबल आहे. रात्री 8 वाजता आणि 10 वाजता लाईव्ह सेशन आहे. ते आपण रेकॉर्डेड देखील बघू शकता. 26 जूनपासून आपली बॅच सुरू होत आहे. तर ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉ या सगळ्यांचं पेपर 2 चं कंप्लीट 1 मंथ क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. 26 जूनपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे पेपर 2 साठी देखील. याची फीज मात्र 4,000 आहे. 1 महिन्याची व्हॅलिडिटी सोबत पेपर 1 इथे फ्री आहे. बघा हे नंबर्स आहे यावर आपण कॉन्टॅक्ट करा आणि आजच पेपर 2 ला देखील आपण जॉइन करू शकता. मित्रांनो, झालेलं काय, की परीक्षेचं फॉर्म भरताना विद्यार्थी मित्रांना बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. तर त्यातून आपल्याला पाहायला मिळालं, ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे 2 जूनपासून सुरू झालेलं. तर 26 जून ठीक आहे. लास्ट पेमेंट आपल्याला करायचं आहे 26 जूनपर्यंत. सोबतच आपण बघतो की जर लेट फी अ, समजा 26 जूनपर्यंत आपण पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं फॉर्म फिल करून सबमिट करू शकलो नाही, तर मग आपल्याला 27 पासून तर 30 पर्यंत इथे काय करण्यात आलेलं आहे, लेट फीज इथे आपल्याला द्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला परीक्षेचं फॉर्म फिल करावं लागेल. कधीपासून? 27 पासून तर 30 तारखेपर्यंत, 30 जूनपर्यंत. ठीक त्यानंतर आपल्याला दिसून येतं पेमेंट करण्याचं जे लास्ट तारीख आहे 30 जून आहे. त्यानंतर तेही लेट फीला धरून ठीक आहे ₹500 इथे लेट फी आपल्याला दिसून येतं. विथ लेट फीज ₹500 इथे आपल्याला लागेल. ठीक आहे. म्हणून 26 जूनच्या आतच आपण काय करा, फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर करेक्शन विंडोज ओपन होतं. म्हणजे काय असतं हे? तर परीक्षा जी आहे मित्रांनो, त्यामध्ये फॉर्म आपण फिल करतो. तर फॉर्म फिल करीत असताना बऱ्याचदा चुका होऊन जातात. जे आपल्याला नंतर लक्षात येतात, आहे ना? तर अशासाठी आपले करेक्शन विंडोज ओपन होणार आहे. कधीपासून? 1 जुलैपासून तर 3 जुलैपर्यंत. ठीक आहे. तर आपण करेक्शन सुद्धा लास्ट डेटपर्यंत करू शकतो. पण शक्यतोवर काय करा, आपण फॉर्म फिल करीत असताना चुका टाळायला हवं. कारण मग विंडोज ओपन झाल्यानंतर परत आपल्याला त्याच गोष्टी करावं लागतं. त्यापेक्षा करेक्शन विंडोज ओपन होण्यापूर्वीच आपण काय करायचं, योग्यरित्या फॉर्म भरताना या गोष्टींची काळजी घ्या. 26 जूनपर्यंत डेट आहे. लेट फी देऊन आपण 30 तारीख जी आहे 30 जूनपर्यंत आपण फॉर्म फिल करू शकतो. पण 26 जूनपर्यंतच आपण करायला हवं. त्यानंतर विंडोज ओपन होणार आहे 1 ते 3 जुलैच्या मध्य. कशासाठी होणार? तर करेक्शन करण्यासाठी. बरं. त्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्ड कधी येणार? तर 22 जुलैला. कधी येणार आहे? इथे बघा सरळ सांगितलेलं आहे, की 22 जुलैला आपलं काय होणार आहे सकाळला 10 वाजता नंतर जे आहे ॲडमिट कार्ड जे आहे, ठीक आहे, ते आपल्याला मिळून जाईल आणि फायनली एक्झामिनेशन होणार 26 जुलैला. आता हे पूर्णतः आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, एक
मार्गदर्शक म्हणू शकतो हे संपूर्ण गोष्टी आहे. पण बऱ्याचदा असं आहे, की परीक्षा खूपच लवकर आलेली. आता लवकर वगैरे यामध्ये काही नव्हतं मित्रांनो. यापूर्वी देखील त्यांच्याद्वारे आर्टिकल वगैरे पब्लिश करण्यात आलेले होते, की परीक्षा ही जून-जुलैपर्यंत परीक्षा होईलच बा म्हणून. बरोबर आहे. म्हणजे पूर्वसूचना एक आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली होती. पण त्यावर आपण कितपत विश्वास केला हे वेगळं भाग झालं. बरोबर की नाही? पण तरीही लवकरच आपल्याला त्याविषयी कळालेलं होतं, की जून-जुलैच्या दरम्यान येणारी जे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे, ते होत आहे. यानंतर आपण बघितलं, की 2 तारखेपासून आपलं 2 जूनपासून फॉर्म फिल करणं सुरू झालं. ते 26 जूनपर्यंत चालेल. 22 तारखेला आपलं ॲडमिट कार्ड होईल आणि फायनली 26 जुलैला एक्झामिनेशन होणार मित्रांनो. डेट एक्सटेंडचं आत्तापर्यंत तरी कुठल्याही प्रकारचं डेट समोर जाणार याविषयी ऑफिशियली माहिती आपल्याकडे नाही. ठीक आहे. आणि शक्यतोवर होणारही नाही. याचं कारण काय असू शकतं तर बघा यापूर्वी आर्टिकल जेव्हा आपण रीड आउट केलेलं होतं किंवा त्याविषयी जेव्हा मी तुम्हाला माहिती दिलेली होती, जसं नेट एक्झामिनेशन होतं, मी सांगितलेलं होतं, की वर्षातून 2दा नेट परीक्षा होते. त्याच पद्धतीने सेट परीक्षा देखील समोर येणाऱ्या डिसेंबरमध्ये होऊ शकतं. म्हणजे काय आहे सेट परीक्षा देखील 2दा होण्याचं कारण जुलैमध्ये परीक्षा जर आपली होत आहे, तर मित्रांनो भरपूर चान्स आहे, की पुढची जे डिसेंबरची सेट आहे ते होऊ शकतं. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासाला तुम्ही खूप व्यवस्थितरित्या अभ्यास करा. एकच महिना राहिलेला आहे. पेपर 1, पेपर 2 दोनही पेपरचं तुम्ही नियोजन करा आणि त्या पद्धतीने आपलं अभ्यास जे आहे मित्रांनो ते समोर न्या. कारण डेट वगैरे एक्सटेंड होणार नाही सध्या तरी. 26 जुलैला आपलं परीक्षा आहे, तर त्या दृष्टिकोनातून अभ्यासाला लागायला हवं. आणखीन एक गोष्ट इथं होऊ शकतं, की परत एकदा सेट एक्झामिनेशन डिसेंबरमध्ये होण्याचे भरपूर चान्सेस आहे. त्यामुळे आपण त्या दृष्टिकोनातून देखील विचार करायला हवं. अर्लियर आपलं परीक्षा आलेली आहे, तर एक गोष्ट आहे ना, लवकर परीक्षा आली याचा अर्थ आपण त्या जोमाने किंवा त्या उत्साहाने अभ्यास करणार आहोत आणि समोरचं डिसेंबर सुद्धा आहे, ज्यामध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस आपल्याला दिसून येतं. सोबतच मित्रांनो बघा, महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 1 करिता सराव प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषणासह Amazonवर अवेलेबल आहे. संपूर्ण त्यामध्ये टॉपिक वाईज देखील एम-सी-क्यूज दिलेले आहे. पी-वाय-क्यूज देखील आपण 2011 पासून 25 पर्यंतचा पी-वाय-क्यूजचा इथे समावेशन आहे. हे बुक आपण Amazonवरून ऑर्डर करू शकता कारण खूप कमी दिवस आहे. कमी दिवसात पेपर 1चं भरभरून सराव होण्यासाठी हा संपूर्ण बुक आपल्यासाठी महत्त्वाचं ठरेल. हे बुक ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो पेपर 1 साठी देखील कंप्लीट 1 मंथ बॅच आपण 26 जूनपासून सुरू करीत आहोत. त्याला आपण जॉइन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक सो मच.